नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी, केलेल्या कमेंटसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. तर इथे काम चालू आहे माझं साफसफाईचं. म्हणजे आता सध्या तर तुम्ही बघत आहात, संध्याकाळी झाली ना की घरात एकदम इतकी धूळ येते ना, वारा वादळ वगैरे खूपच जास्त वारावांदी चालू असते, त्यामुळे घरामध्ये खूप जास्त धूळ येते आणि ही रोजच्या रोज अशाच पद्धतीने क्लीन करून घ्यावी लागते. कारण समोर बसलं ना इकडे सोफ्यावरती, तर इथं तर हा ब्लॅक कलरचा आहे टी व्ही युनिटचा, इथं जो कॉर्नर आहे तो, तर ते तिकडे तर सगळं काही रोजच्या रोज पुसूनच घ्यावं लागतं. आणि फर्निचरवरती बरीचशी धूळ जी आहे ती बसते आणि ती दिसते सुद्धा आपल्याला बारीक अशी, त्यामुळे ती सुद्धा रोजच्या रोज क्लीन करून घ्यावीच लागते. आणि सध्या तरी वातावरण इतकं खराब आहे बाहेर, तर संध्याकाळी पूर्ण घरात पण धूळ जमा होऊन जाते आणि मोठ्या विंडो असल्याने की खूप जास्त प्रमाणामध्ये धूळ जी आहे ना घरामध्ये येते आणि ती अशा पद्धतीने संध्याकाळी ना पुसूनच घ्यावी लागते. आणि लादीला सुद्धा एक फडकं मारूनच घ्यावं लागतं संध्याकाळच्या टायमिंगला, नाहीतर पूर्ण घरात असं कचकच वाटतं नुसतं. आणि आधीच इतकी गरमी आहे आणि त्यातल्या त्यात हे धुळीचा इतका जास्त त्रास आहे. म्हणजे तुमच्या इकडे कसं वातावरण आहे माहीत नाही, पण आमच्या इकडे तरी सध्या तसंच वातावरण चालू आहे. छोट्या विंडो असल्या ना तर मला तरी वाटतं की कमी धूळ जे आहे ना घरात येते. आणि ह्या दिवसाचं हे चालूच असतं जोपर्यंत चांगला व्यवस्थित पाऊस पडणार नाही. अजून पावसाला तर जूनमध्येच, पण आतापासूनच संध्याकाळी थोडंसं वातावरण जे आहे ते चेंज होत असतं. त्यामुळे हे आता एवढा महिना होणारच आहे. घरातील साफसफाईला ही सुरुवात करूया म्हटलं असा विचार चालू आहे सध्या. पण मग आता इतकं सारं धूळ वगैरे जे आहे संध्याकाळच्या टायमिंगला ती येत असते आणि अजून एखादा पाऊस तरी पडू द्यावा आणि मग किचनची क्लिनिंग जी आहे ना ती करावी. कारण एकदाचा पाऊस पडला म्हणजे मग थोडी धूळ वगैरे पण बाहेरची कमी होऊन जाते त्यासाठी. तर बघू आता, तोपर्यंत तर हॉलमधलं वगैरे जे काय आहे बाकीचं ते सगळं आवरून घेते. आणि जे काही 8 ते 15 दिवसातून आपण घरातून आवरून घेत असतो, जी धूळ वगैरे स्वच्छ आपल्याला करावीच लागते. ज्याप्रमाणे आपण स्वतःची साफसफाई, स्वच्छता, चांगलं राहणं जसं आपल्याला आवडत असतं, तसं घर देखील स्वच्छ ठेवणं म्हणजे आपलं एक कामच आहे. जितकं आपण व्यवस्थित असं नीटनेटकं आवरून वगैरे स्वच्छ ठेवलेलं असलं ना, तितकंच चांगलं आणि व्यवस्थित असं घर जे आहे ते दिसतं. आणि बघून म्हणजे आपल्याला जरा मनाला समाधान किंवा असं व्यवस्थित असं वाटत असतं. आणि आपल्या घरात येणाऱ्याला सुद्धा जरा प्रसन्न असं वाटतं जर व्यवस्थित असं सगळं टापटीपपणे ठेवलेलं किंवा स्वच्छ ठेवलेलं असलं तर. तर तेच 8 ते 15 दिवसातनं ही क्लिनिंग जी आहे ती आपल्याला करूनच घ्यावी लागते. आठवड्यातनं एकदा तरी मेन डोअर आपला जो आहे ना तो पुसून वगैरे घेतला तर मग व्यवस्थित दिसतो. बऱ्याच वेळेला आपण उघडतो, लावतो, त्यावेळेस आपले हात वगैरे लागतात तिथे, तर ते सुद्धा त्याच्यावरती डाग पडतात. तर ते 8-15 दिवसातनं एकदा एखादा ओला कापड म्हणा किंवा सुक्या कापडाने सुद्धा आपण हे पुसून घेतलं ना तर मग चांगलं व्यवस्थित दिसतं. नाही तर काही वेळेला आपण दरवाजा उघड-लाव करतो ना त्यावेळेस त्याच्यावरती हात वगैरे लागलेले असतात किंवा बरीचशी धूळ वगैरे ही जमा झालेली असते. बाहेरचे जे काही फुलांचे लावलेले आहेत ना मी तोरणं दोघं साईडला, ते तर धुवायचंच आहे. पण म्हटलं चला आता पडदे वगैरे जेव्हा धुवेल ना, जेव्हा एकदाच सगळं काढेल त्यावेळेसच हेही धुवून घेईल. तर आता सध्या नुसतं पुसून वगैरे जरी घेतलं तरी व्यवस्थित दिसतात ते, कारण धूळ निघून जाते त्यांच्यावरती झटकून वगैरे घेतलं तरीसुद्धा. आणि काचं आहेत ना घरातली, त्यांच्यावरती तर विचारूच नका. कारण आता हे 2 लहान घरात आलेले आहेत ना, यांना इकडचं तिकडचं म्हणजे ट्रान्सपरंट आहेत, त्याच्यातलं दिसतं सगळं. आणि बाहेर जातात आणि त्यांचं चित्र त्यांना दिवसा बाहेरून दिसत असतं, त्यामुळे ते तिथं सारखे हात वगैरे लावत असतात. मग ते कसं तरीच वाटत होतं. तर म्हटलं आज व्यवस्थित असं पुसून घेऊया हेही आणि सगळीच क्लिनिंग जी आहे ना घरातली ती आवरून घेऊया. तर ते आवरायला घेतलेलं होतं. ज्यांच्या घरात लहान मुलं असतात ना तिथं ठीक आहे, की कारण मुलांना आपण किती शेवटी सांगून सांगून सांगणार आहेत. आणि मुलांना कितीही झालं तरी लहान मुलंच घाण वगैरे करतात. मोठी माणसं तर आपण स्वतःहून काही पसारा वगैरे करणार नाहीत. मुलांचंच काम असतं. एकदाचं त्यांचं बालपण गेलं म्हणजे ही कामं करायला सुद्धा घरात मग सगळेच मोठे झाल्यावरती काही कोणी करत नाही. त्यामुळे साहजिक आहे ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत तिथं पसारा थोडाफार
होतच असतो आणि तो पसारा मग आपल्याला थोडाफार थोडे दिवस म्हणजे जोपर्यंत आपली मुलं 10-12 वर्षाची होत नाही ना, तोपर्यंत जरा आपल्याला त्रास होतो, की जरा जास्त स्वच्छता जी आहे ती करावी लागते किंवा सतत घाण वगैरे होते. पण एकदाची मुलं थोडीफार 10-12 वर्षाची झाली ना, की मग आपोआपच त्यांना कळतं, की हे केलं तर मग खराब होईल किंवा पसारा होईल असं त्यांना आपोआपच जे आहे ना ते कळायला लागतं. पण जोपर्यंत मुलांचं बालपण आहे, लहान आहेत ना, तोपर्यंत त्यांनाही आपण खेळू दिलं पाहिजे. कारण एकदाची मोठी झाली की मग ते काही परत खेळत नाही किंवा ते लहानपणही त्यांचं परत म्हणजे भेटत नाही त्यांना. जे काही खेळणे वगैरे खेळण्याचा पसारा आहे ते करण्यासाठी सुद्धा एक वयच असतं आणि ते एकदाचं निघून गेलं की मग ते काही समजायला लागल्यावर मुलं काही त्यांच्या वस्तूंकडे बघत नाही. तर आता सध्या तेच आहे. या दोघांचा पसारा जो आहे ना, दुपारच्या वेळेला मी त्यांना बेडरूममध्ये जे काही तुम्हाला करायचं आहे ना, करा. संध्याकाळी थोडे हॉलमध्ये येतात. कारण रात्रीचं तिकडे AC वगैरे असला ना, थोडं थंड वाटतं. बेडरूममध्ये नुसता फॅन जरी लावला दिवसा तर त्यामुळे मग तिकडेच थांबतात. बेडरूममध्येच खेळत असतात दिवसभर आणि जो काही त्यांचा भांड्यांचा पसारा वगैरे त्यांना करायचा आहे, काय खेळायचं आहे ना, ते तिकडेच खेळत असतात. एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी तुम्हाला की किती जास्त पसारा आहे ना त्या दोघांनी केलेला असतो. तर पण एक आहे, त्यांना जर खेळू दिलं व्यवस्थित त्यांच्या मर्जीप्रमाणे भांडी, कुंडी वगैरे जे काही आहे ते, तर मग ते व्यवस्थित खेळतात सुद्धा. नाही तर रिकामे जर राहिले ना असेच, तर मग दोघांची भांडणं वगैरे सुद्धा होतात किंवा काही ना काही. आणि जर खेळण्यामध्ये रमले ना मुलं, तर मग व्यवस्थित खेळतात किंवा एकमेकांशी व्यवस्थित वागतात सुद्धा. असं लहान मुलांच्या बाबतीत असतं. तर त्यांना त्यांच्याच कलेने घ्यावं लागतं. त्यांच्या कलेनुसार जर त्यांना व्यवस्थित असं आपण समजून घेतलं ना, तर मग ते व्यवस्थित वागतात सुद्धा आणि खेळतात सुद्धा व्यवस्थित. तर असं आपलं ज्यावेळेस काम करून घ्यायचं असतं ना, काही वेळेला सुट्ट्या असल्या ना, तर मुलांकडून थोडंसं गोड बोलून सुद्धा आपण काही कामं करून घेतली ना, तर ते करतात सुद्धा. नाही तर काही वेळेला त्यांना जर आपण असं जरा रागाने सुद्धा सांगितलं ना, मग ते करत नाही. जर त्यांना तेच आपण प्रेमाने व्यवस्थित जर सांगितलं ना, हे करून घे बेटा, तसं करून घे, गोड बोलून जर त्यांच्याकडून थोडंफार एखादं काम आपण करून घेतलं ना, तर मुलं करतात सुद्धा. कारण त्यांना ना त्यांच्या मर्जीप्रमाणेच आपल्याला समजून घ्यावं लागतं. त्या पद्धतीनेच त्यांच्याकडून आपल्याला कामं करून घ्यावी लागतात. तर तसंच माझी वेदू पण आहे ना, थोडीफार जरी काही मदत असली ना, तर करत असते. तसंच तिला गोड बोलून वगैरे व्यवस्थित सांगितलं ना, तर ती प्रत्येक काम थोडं-थोडं का होईना पण करते मग. आणि सोफ्याची कवर 2 दिवस आधीच स्वच्छ धुवून झालेली होती, पण लावलेली नाही आहेत. कारण का तर मी 2 दिवस गाद्यावरतीच व्यवस्थित छान सुकू दिलेल्या होत्या आणि संध्याकाळी जरा मला वादळसारखं बाहेर वातावरण वाटलं ना, मग काढून आणल्या व्यवस्थित छान झटकून वगैरे जे आहेत ना, ते आता लावलेले आहेत. बघू आता उद्याच ती कवर लावून घेणार आहे. तोपर्यंत आता म्हटलं थोडीशी क्लिनिंग जी आहे ना, हॉलची जी आपली आठवड्याची वीकली क्लिनिंग किंवा 15 दिवसातनं आपण जी करून घेतो ना, ती करून घेत आहे. तर तेच इथं होऊन जाईल आणि मग काल बघू अजून हळूहळू परत एक दिवस एक काम जे आहे ना, तेच थोडी का होईना रोजची स्वच्छता आपली झाली पाहिजे. तर काचं वगैरे सगळं काही हॉलमधली जी बेसिक क्लिनिंग होती ना, ती पूर्ण अशी झालेली होती. जर आठवड्यातून 1 दिवस आपण ठरवलेला असला, तर त्या दिवशी फक्त 1 ते 1.5 तास या कामांसाठी आपला जात असतो आणि 1-1.5 तासामध्ये पूर्ण हॉल तरी क्लीन आपला होतो. सकाळी मी झाडे वगैरे संपूर्ण घरातले काढलेले होते. शनिवारचा दिवस माझा ठरलेलाच आहे. प्रत्येक आठवड्याला तुम्हाला क्लिनिंगचा व्हिडिओ जो आहे तो येतोच. खास करून हॉल, बेडरूम वगैरे हे सगळं. बाकीचं मी काही तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं. पण सकाळपासून क्लिनिंग चालू होती, झाडे वगैरे काढणे. कारण गावी जायच्या आधी ते सगळी कामं काही झालेली नव्हती. तर ती आधी आवरून घेतलेली होती आणि त्यानंतर मग हे सगळं डस्टिंगचं काम चालू होतं. आणि त्यानंतर मग या स्लायडिंग विंडो वगैरे व्यवस्थित अशा पुसून झाल्यानंतर यांनी दुपारच्या वेळेला वॉटरमेलन आणलेलं होतं. तर ते इथं कट करून घेत आहे. कारण छान थंडगार फ्रीजमध्ये ठेवलेलं असलं ना, तरच ते छान लागतं. पण आणल्यानंतर काही वेळा मुलांना धीरही नसतो. लहान मुलं असली की होतं असं. तर त्यांना आणलं म्हणजे लगेच कट करायला हवं असतं. पण मी थोडा वेळ फ्रीजमध्ये वगैरे ठेवलं आणि ही आमची मनी माऊ बघा कशी. तर सगळ्यांनी दुपारी वॉटरमेलन खाल्लं. संध्याकाळचा चहा आमचा नसतो. कारण आम्ही दुपारच्या वेळेला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला असं काही वॉटरमेलन म्हणा किंवा ताक किंवा चीज आणि कैरीचं पन्हं असं जे आहे ना, ते आम्ही पीत असतो. नाहीतर मग सरबत वगैरे हेच मी बनवते. संध्याकाळी चहा वगैरे काहीच नाही. मुलांना दूधही नाही. हे जे आहे ना, ते असंच मी देत असते. रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी इथं भरीत बनवलेलं होतं आणि इतकं छान मस्त झालेलं होतं ना, खरंच एक नंबरच झालेलं होतं. पण रेसिपी वगैरे जास्त काही डिटेलमध्ये शेअर केली नाही. बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे.
आधी मी ह्याच्यामध्ये जो हिरवी मिरचीचा ठेचा कुटून टाकत असताना भरीतमध्ये तो टाकलेलाच नव्हता, कारण परू आणि सोनू हे तिखट अजिबात खात नाही. त्यांच्यासाठी असं फिक्कं आधी काढून घेतलं आणि त्यानंतर मग आमच्यासाठी नंतर मी त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा वगैरे टाकून भरीत बनवून घेतलेलं होतं. मस्त छान झालेलं होतं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर वगैरे घातली. चला ताईंनो, मस्त छान अशा भरीतसोबत आणि कैऱ्यांची भाजी मी बनवलेली होती. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, हाईपही करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले रोज 12:30ला येणारे व्हिडिओ बघत राहा. आज व्हिडिओ यायला जरा उशीर झाला ताईंनो, त्यासाठी मनापासून माफी मागते. भेटूया उद्याच्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.